हॅलो मैत्रिणींनो, पावसाळा चालू होत आहे तर सगळ्यांनाच कुरकुरीत तळलेलं खायची इच्छा होते. तर आपण आज बनवणार आहे बटाट्याची भजी. तर ती कशी बनवायची ते बघूया. तर आपण इथे मी 2 आलू शिलून घेतले आणि त्याचे स्लाईस करून घेतले. या प्रकारे तुम्ही स्लाईस करून घ्या पातळ. आणि इथे मी 1.5 वाटी एवढं बेसन घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चम्मच मीठ घालते आहे आणि 1.5 चम्मच मी इथे लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चम्मच एवढी हळद घातली. आता मी 1 चम्मच एवढा ओवा घातला आहे आणि 1 चिमूटभर एवढा खायचा सोडा घालायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर रेडी करून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही बॅटर रेडी करा आणि पाणी अगदी थोडं थोडं घाला. आणि आता मी याचबरोबर आपली जी भजी आहे ती क्रिस्पी होण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चम्मच एवढं तांदळाचं पीठ घालते आहे. तांदळाचं पीठ घातल्याने काय होते की आपली जी भजी आहे ती एकदम कुरकुरीत होते आणि लवकर ती नरम पडत नाही. तर त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घाला त्याच्यामध्ये, तुम्हाला जर कुरकुरीत भजी खायची असेल एकदम तर. आणि या प्रकारे ही कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या बॅटरची, म्हणजे भजी जी आहे ती ऑइली होणार नाही. आता मी ज्या स्लाईस होत्या त्या एका कापडावर सुकून घ्यायच्या आणि इथे तेल गरम करत ठेवलं आहे मी. आणि तेल गरम झालं की जी स्लाईस आहे आलूची ती बेसनामध्ये डिप करायची आणि कढईमध्ये सोडायची. या प्रकारे तेलामध्ये सगळे मी जी भजी आहे ती तळून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता आपली जी भजी आहे ती छान फुलली आहे. तर या प्रकारे जर तुम्ही भजी केली तर छान, म्हणजे बेसनाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती परफेक्ट असली की आपली भजी जी आहे ती क्रिस्पी आणि एकदम फुललेली होतात. तर तुम्ही बघू शकता आपली जी भजी आहे ती रेडी आहे. याच प्रकारे मी सगळी जी भजी आहे ती रेडी करून घेते. आणि आता इथे मी भजी म्हटलं की हिरवी मिरची हवीच असते त्याच्यासोबत, तर इथे मी छान तळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती लगेच तुम्ही मीठ घाला आणि ही आपली भजी रेडी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.